आपणा सर्वांची लाडकी वाहिनी झी मराठी, या झी मराठीसाठी एकदा जोरदार टाळ्या. या झी मराठी वाहिनीने नेमकं तुमच्या मनातलं जाणलं. आणखी पहिली मराठी चित्रपट वाहिनी सुरू केली जिचं नाव झी टॉकीज. आपण हे सर्व जे काही गाण्यांचा आनंद लुटतो आहोत, नवनवीन चित्रपट बघतो आहोत, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना एकदा सॅल्यूट करूया. या निमित्ताने हा प्रवाह सुरू झाला. त्यानंतर प्रभातचा सुवर्ण काळ आला. व्ही शांताराम, आचार्य अत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावी. विविध वळणावरून आज पुन्हा एकदा जग जिंकायला निघालेला आहे आपला मराठी चित्रपट. झी टॉकीजचं हे चैतन्य अजय अतुलने स्वरबद्ध केले या गीतात. तो काळ 20व्या शतकारंभीचा ह्या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा जरी आम्हा होता अष्टकलांचा, हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते. पण करून काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतरवत आचरले. अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्रावतरले. नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया. प्रभात झाली जगती गाजा वाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्रमणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी गाणी म्हणा, आनंदाचा स्रोत सेवा संस्कृतीच्या घटकावरची करमणूक वाजून घडीचा विरंगुळा. बघता बघता व्यापुली जातो देह भान मुझे सगळा. रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची, पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची. आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधतसे रेशीम नाते, आठवणींना जसा बिलगतो कंठाशी दाटून येते. जीवाशिवाशी नाळ जोडती लावून जाती माया.
सर्वार्थाने चीज करू